नमस्कार. अहो जरा विचार करा, तुम्ही वर्षभर रक्ताचं पाणी करता, चांगला भाव मिळेल असं आश्वासन मिळतं. पण ऐनवेळी जेव्हा पैसे हातात यायची वेळ येते, तेव्हा तुमच्याच हक्काचे पैसे तुमच्यापासून कुणीतरी हिसकावून घेते. कसं वाटेल? आज आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबत अगदी नेमकं हेच घडतंय. एक आश्वासन होतं जे तुटलंय आणि बाजारातलं वास्तव फार वेगळं आहे. आणि यामुळे शेतकरी खरं सांगायचं तर मोठ्या संकटात सापडलाय. आणि हे बघा, आकडे तर कधीच खोटं बोलत नाहीत, नाही का? सरकारनं आश्वासन दिलं होतं की हमी भाव मिळणार, तोही तब्बल 8,110 रुपये. पण प्रत्यक्षात बाजारात शेतकऱ्याच्या हातात काय पडतंय? कुठंतरी फक्त 7,300 रुपये. म्हणजे सरळ सरळ प्रत्येक क्विंटल मागे 800 रुपयांचं नुकसान. आणि हा जो फरक आहे ना, तो फक्त एक आकडा नाहीये. हे थेट शेतकऱ्याच्या घामावर, त्याच्या कष्टावर आणि त्याच्या भविष्यावर आलेलं एक मोठं संकट आहे. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच उभा राहतो की जी व्यवस्था शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करायला हवी, तीच आज त्यांच्यासाठी एक जाळं कशी काय बनली आहे? हे जे सेफ्टी नेट आहे ते नेमकं का फेल होतंय? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. आणि हो, या सगळ्या प्रश्नांच्या मुळापर्यंत आपण पोहोचणारच आहोत. पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट. जर तुम्हाला शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित अशा महत्त्वाच्या विषयांवर सखोल आणि खरी माहिती हवी असेल, तर आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे काय होईल की प्रत्येक महत्त्वाचा अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल. चला तर मग आता या संकटाच्या खोलात जाऊया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की जी परिस्थिती काही दिवसांपूर्वीपर्यंत अगदी आशादायक वाटत होती, ती अचानक इतकी गंभीर कशी झाली? ही एक कहाणी आहे बाजाराच्या एकाएकी कोसळण्याची. हा घटनाक्रम जरा नीट बघा. जानेवारीची सुरुवात, सगळं काही छान होतं. बाजार एकदम तेजीत होता. भाव 8,500च्याही वर होते आणि शेतकऱ्यांच्या मनात एक नवी आशा होती. पण मग आली 19 जानेवारी. ही एक तारीख होती जिने सगळंच चित्र पालटून टाकलं. झालं असं की याच दिवशी भारतीय कापूस महामंडळ म्हणजे CCI बाजारात उतरली आणि त्यांनी आपला राखीव साठा विकायला सुरुवात केली. आणि बस, शेतकऱ्यांचं सगळं गणितच चुकलं. आणि CCIने बाजाराला जो धक्का दिला तो काही लहानसहान नव्हता. त्यांनी आपल्या विक्रीचा दर चक्क 2,800 रुपयांनी कमी केला प्रतिखंडी. जरा विचार करा, याचा बाजारावर काय परिणाम झाला असेल? एका रात्रीत मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात स्वस्त कापूस आला. आणि यात भरला गेला तो आपला सामान्य शेतकरी. कारण काय, बाजारात तेजी दिसत होती, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विचार केला की थांबूया, अजून चांगला भाव मिळेल, म्हणून त्यांनी आपला कापूस विकला नाही. पण CCIच्या या एका निर्णयाने त्यांच्या सगळ्या आशा, सगळी स्वप्न धुळीला मिळाली. ज्यांनी चांगल्या भावाच्या आशेने आपला माल घरात राखून ठेवला होता, तेच आज सर्वात जास्त अडचणीत आलेत. आता या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे CCI. पण गंमत बघा, इथेच सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. अहो, जी संस्था शेतकऱ्यांची ढाल बनायला पाहिजे, तीच आज त्यांच्यावर तलवारीसारखी कशी काय वार करतीये? चला, हेच कोडं आता आपण उलगडूया. तर बघा, ही CCI म्हणजे काय? भारतीय कापूस महामंडळ ही एक सरकारी संस्था आहे आणि तिची स्थापनाच मुळात यासाठी झाली की जेव्हा जेव्हा बाजारात भाव पडतील तेव्हा तिने पुढे यायचं, हमी भावाने कापूस खरेदी करायचा आणि शेतकऱ्यांना आधार द्यायचा, त्यांचं नुकसान होऊ द्यायचं नाही. हे तिचं मूळ काम आहे. मग पुन्हा तोच प्रश्न येतो, जी संस्था मदतीसाठी बनवली आहे तीच आज भाव पाडायला कशी कारणीभूत ठरतेय? हे नेमकं काय गौडबंगाल आहे? हे चक्रव्यूह कसं काम करतंय? ही प्रक्रिया समजायला खूप सोपी आहे, पण तिचे परिणाम मात्र खूप गंभीर आहेत. बघा होतं काय. पायरी 1, CCI शेतकऱ्यांकडून हमी भावानं कापूस विकत घेते. पायरी 2, तोच कापूस ती बाजारात व्यापाऱ्यांना आणि गिरण्यांना मोठे डिस्काउंटवर म्हणजे सवलतीत विकते. आता तुम्हीच साधा विचार करा, जर व्यापाऱ्याला CCI कडून स्वस्तात कापूस मिळतोय, तर तो शेतकऱ्याकडून महाग का घेईल? नाहीच घेणार. आणि मग काय होतं? शेतकऱ्यांच्या कापसाची मागणी कमी होते आणि बाजारातले भाव हमी भावापेक्षाही खाली कोसळतात. आणि यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट कोणती आहे माहितीये? हे सगळं तेव्हा घडलं जेव्हा देशात कापसाचा अजिबात तुटवडा नव्हता. पुरवठा अगदी व्यवस्थित होता. मग प्रश्न हाच आहे की गरज नसताना CCIने बाजारात येऊन भाव का पाडले? या निर्णयामागे नक्की कोणाचं भलं साधलं जात आहे? शेतकऱ्याचं की आणखी कोणाचं? हेच तर मोठं कोडं आहे. पण या सगळ्या परिस्थितीत आपले शेतकरी काही गप्प बसलेले नाहीत. त्यांनी आता आवाज उठवलाय आणि सरकारच्या समोर काही स्पष्ट मागण्या ठेवल्या आहेत. चला पाहूया या संकटावर ते स्वतः काय उपाय सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या अगदी सरळ आणि महत्त्वाच्या आहेत. पहिली मागणी, हमीभाव खरेदीची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत वाढवून द्या, म्हणजे ज्यांना माल विकायचा आहे त्यांना वेळ मिळेल. दुसरी मागणी,
ज्या शेतकऱ्यांची नोंदणी करायची राहून गेली आहे त्यांच्यासाठी नोंदणी पुन्हा सुरू करा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी, CCIने ही जी बाजारात स्वस्त कापूस विकून भाव पाडण्याची खेळी सुरू केली आहे ती तात्काळ थांबवावी, तरच बाजार पुन्हा स्थिर होईल. ठीक आहे, मग यातून मार्ग कसा काढायचा? शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचायलाच हवाय, आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या हातात एकच मोठं शस्त्र आहे, ते म्हणजे जनजागृती. शेतकऱ्यांच्या या लढ्यामध्ये आपण सगळेच त्यांना ताकद देऊ शकतो. त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना थोडा दिलासा मिळवून देण्यासाठी आपण 2 गोष्टी लगेचच करू शकतो. पहिली गोष्ट, ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, जेणेकरून या संकटामागचं खरं सत्य सगळ्यांना कळेल. आणि दुसरी गोष्ट, आपल्या लोकप्रतिनिधींना, सरकारी यंत्रणांना जाब विचारा, सोशल मीडियावर लिहा, आपल्या समाजात बोला, कारण जेव्हा सगळ्या बाजूने दबाव वाढेल तेव्हाच यावर काहीतरी ठोस कारवाई होईल. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो, ज्याचं उत्तर कदाचित आपल्या सगळ्यांनाच शोधावं लागेल. एका बाजूला सरकारी धोरणं आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहे शेतकऱ्याच्या जगण्याची लढाई. धोरणं आणि जनता यांच्यातल्या या संघर्षात, या कोसळणाऱ्या किमतींचा खरा भार, खरा फटका शेवटी कुणाच्या पाठीवर पडणार आहे? व्यवस्थेचा की त्या शेतकऱ्याच्या?